दादा पुढे या. दादा पुढे येऊ द्या. खाली करा. दादा, संतोष अण्णांचं पहिलं पुण्यस्मरण झालं. तुम्ही इथं येऊन काही आठवणी जागा केल्या आणि काही मागणी पण केलीत. काय नेमकी मागणी तुमची सरकारकडे? आमची अशी आशा होती की फडणवीस साहेब या मॅटरमध्ये पडले आणि फडणवीस साहेबांनी स्पष्ट त्यावेळेस कुटुंबाला सांगितलं होतं, धनंजय देशमुखांना आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना, आम्ही सगळे फाशीवर लटकावल्याशिवाय राहणार नाहीत. 1 वर्षाच्या आत फास्ट ट्रॅकमध्ये चालवून हे खटला निकाली काढू असं सांगितलं. आता 1 वर्ष झालं तरी पण आणखीन आरोपीच अटक नाही आणि न्याय मिळणार कसा? त्यामुळं आणखीन तरी फडणवीस साहेबाच्या हातातली वेळ गेलेली नाही. कारण अजित पवारांकडून तर आता आशेचे दारं बंद झालेले जवळपास. कारण जो गुंड माणूस आहे त्यालाच सांभाळलं जातं. ज्यांनी महादेव मुंडेंचे पण खून केले, संतोष भाईचा पण खून केला, असे हजार मी म्हणतो शेकडो असतील 307 पासूनचे, मर्डरपासूनचे. अशा व्यक्तीला जर अजितदादा सांभाळतोय आणि चांगल्या पक्षाला त्यांच्या राष्ट्रवादीला डाग लागून घ्यायला लागला, एक माणूस सांभाळतो, नाही मिळणार कसं? आणि जो माणूस किती दिवस सांभाळायचा? जो माणूस इतका क्रूर हत्या करणारा तो आरोपी, त्याच्याविषयी जर परळीतून तो धनंजय मुंडे म्हणतो की मला आठवण येते, तरी पण तो अजित पवार सांभाळतो, म्हणजे अजित पवाराचा बी एक होण्यात हात येत काय असं वाटायला लागलं. आता म्हणायला नाही पाहिजे, परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं म्हणजे त्याचा अर्थ तेच होतो की तुम्ही किती दिवस असले घाण नीच वृत्तीचे लोक सांभाळणार आहे. त्यामुळे आता आम्हालाच लढावं लागणार, त्याला आता नाविलायचे. आता जशाल तसं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. कारण देशमुख कुटुंबाला जर तुम्ही धमक्या देणार असलात, तुम्हाला वाटतं तसं नाही आहे, तुम्हाला वाटत असेल हे खूप शांततेत चाललं. एक संयम असतो, एक सहनशीलता असते, त्या हिशोबानं चाललेलं आहे. एकदा जर का मराठ्यांनी हातात घेतलं नाही, याची टोळी मोडून काढायला वेळ बी नाही लागणार. पुरी टोळी त्याला आता काय, मला तर वाटतं त्याला नाविलाज. हे राहून एखादी घटना झाल्यावर शांत होतील, एखादी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा माणसात परिवर्तन होईल असं वाटत असतं. वाटत होतं की एक नेता आहे परळीचा, मोठमोठ्या घटना झाल्याच्या नंतर तरी त्याच्या बुद्धीत थोडा बदल होईल, परंतु ते जास्तच करायला लागला. चिल्लर एखाद्या नसतं ते झोपडपट्टी दादासारखा एखादा नसतं ते, याला काहीतरी असतं ना, ते तडी पार केल्याला ते कोणीतरी, त्याच्यासारखं असं चिल्लर भंगारासारखं वागायला लागलं. त्यांनी बदल न करण्याऐवजी खूपच देशमुख प्रकरणाबद्दलही बोलायला लागला. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि मुंडेंना आरोपी करा अशी पण तुमची मागणी आहे. कधी जाणार भेटायला? तो आहेच ना, आरोपी आहेच त्याच्यात, त्याचे कॉल झालेलेच आहेत आरोपी बरोबर धनंजय मुंडेचे, त्याचे कॉल झालेलेच आहेत. त्याला 6 आरोपी का केलं नाही? आता मधल्या काळात ठीक होतं, मधल्या काळात पुन्हा त्यांनी काही आरोपी अटक केले, तपास केला SITनं CIDनं, ज्यांनी केला त्यांनी त्यावेळेस मधल्या काळात पुन्हा थांबलो होतं. परंतु आता पुन्हा लक्षात आलं की त्यांनी ज्यावेळेस त्याची आठवण येते म्हणतोय आरोपीची, पुन्हा लक्षात आलं याचा अर्थ हा पक्का आरोपी. मग याला का मुख्यमंत्र्यांनी 6 आरोपी करू नये? का करू नये? जर आता मी धसांनाला म्हणलो, तुम्हाला जर आवश्यकता वाटते, मी कधीही पायरी चढलो नाही मंत्र्याची आणि कधी चढणार पण नाही स्वार्थासाठी, पण संतोष भैयासाठी मी जर धसांनांचं म्हणणं असेल किंवा बजरंग बाप्पाचं असेल किंवा क्षीरसागरांचं असेल किंवा त्याच्यात प्रकाश दादाचं असेल, जे लढणार आहेत पंडित आहेत, हे जे लढणारे जेवढे यांचं जर म्हणणं असेल चला, तर मी समाज म्हणून मीही त्यांच्या दारात संतोष भाईच्या न्यायासाठी जायला तयार आहे. पण तुम्ही न्याय नाही दिला तर हे मात्र खेळ पांगणार आहे, हे मात्र खरं. तुम्ही मागणी केली तर तुम्ही जाणार आहे? तुमची वैयक्तिक काय मागणी, म्हणजे तुम्ही जाणार आहे का? आम्ही तर लढून न्याय मिळणारच, मग लढून तर न्याय मिळणार, सोडणारच नाही. मी माझी भूमिका सांगितली बघा. जर आम्हाला वाटलं न्याय मिळण्याचा अंदाजच नाही, जशाल तसं होणार. तुम्हाला जे वाटतं ना की मराठा संयमा नाही, मराठा एक इतका शांत समाज आहे की बघतो किती दिवस जमते, आणि एकदा जर का उखडला मग मात्र सोडत नाही. चार्जशीट फ्रेम नाही दादा, एक आरोपी आणि अटक नाही. सरकारनं त्यावेळेस आश्वासनं दिली होती की वर्षभरात न्याय देऊ. सरकारनं फसवलंय देशमुख कुटुंबियांना. हो, सगळ्या समाजालाच फसवलं. कारण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं कुटुंबाला, एकतर प्रथा तशी नसते, ते झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाकडे जावं लागतं, त्या कुटुंबाकडे जावं लागतं. कुटुंब त्यांच्याकडे गेलं. हो,
आणि त्यांना सांगितलं की 1 वर्षाच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासावर चढू, आणखीन बी नाही. आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे. धनंजय देशमुखांना धमक्याचे फोनही सुरू आहे. फक्त माझं एक सांगणं आहे त्याला, पळेतल्याला एवढंच सांगणं आहे, बघ तुला बदल करून घ्यायचा असला तर घे, नसन घ्यायचा तर नको घेऊ, पण एक सांगणं आहे तुला, आणखीन तरी शहाणा होय. आणि तो ही जी बुळबुळ आहे ना थोडी, त्याच्यामुळं वाईट दिवस येईल. असं वागू नको आणि त्यांना वागायचं बंद कर. जर का देशमुख कुटुंबाला धमक्या यायला लागल्या, खरं सांगतो तुला, आम्ही सहन करतो, तो सहन करतो. एकदा जर मागं लागलोत ना, भयानक नेटोबा काढूत आम्ही सगळ्यांचा, टोळीच नेटूत मग आम्ही. मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांचे परिणाम भोगावे लागतील. आणि मग कोण बघणार? शब्दच दिलाय कोणी देशमुख कुटुंबाला तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. आणि देवेंद्र फडणवीस साहेब असे सांभाळतात अजित पवार आणि ते दोघं जण, की जे खून करतो, दरोडे टाकतो, लोकांना दारू पिऊन शिवाय द्यायला लावतो, सोशल मीडियावरती काही पण बोलायला लावतो, ते सोशल मीडियावर बोलतेत, भाषणातून बोलतेत. म्हणजे त्यांचा एक गैरसमज झाला मला असं वाटतं. आम्ही शांततेने घेतो म्हणजे त्यांचं काय लई चलतं की काय. जो शांत समाज असतो ना, तो जर एकदा खवळला ना, तो राग करूच तर मागं सरकत नसतो. आतापर्यंतच्या शांततेचं प्रतीक उद्रेकात झाल्यावर हे झालेलं आहे. पुन्हा उद्रेकाकडे मराठ्यांना येऊ देऊ नकोस. तू खरंच शहाणा होय, तुला वाटत असेल तुला लाकडं फोडणार आहेस, पण टोळी आणि तुला संपवायला मराठ्यांना वेळच लागणार नाही. आणि ती वेळ येऊ देऊ नको. त्याच्यामुळे आरोपीच्या मागे उभा राहू नको, शहाणा होय. दादा अजितदादांना तुम्ही भेटणार आहे का? कारण त्याला काय भेटायचं? त्यांना सांगतं की त्यांनी पाठीशी घेतलं. त्याला भेटायचं, त्याला काय भेटायचं? अजित पवार काय अजित पवार काय का? अजित पवार नाही, फेडूच नाही, कोण नाही, कोण कशाला भेटायचं? अहो जेव माणूस, त्या माणसाला खून केलाय संतोष भाईचा, इतका सज्जन माणूस खून करणार केलाय. आणि ह्यो म्हणतो मला आरोपीची आठवण येते मतासाठी. याचा अर्थ तू आणि ते एक आहे. याला सहआरोपी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी करायचं, मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग भेट. आणि हे असलं ठोता कशाला? त्याला काय कोणी केलं आता? नाही सहआरोपी केलं. टार पंक्चर का काहीतरी केलं आता त्याला. बघा हे अजित पवार, त्याला राज्यात काहीतरी केलं टार पंक्चर का काय करून. म्हणजे बघा इतके नीच वृत्तीच्या माणसाला, इतक्या घाण प्रवृत्तीला तुम्ही असं बनवता. कोणची जात सोडली हो? दाखवा बरं मला. परळीतली कोणची जात सोडली? प्रेम धरलेली. वंजाऱ्याची सोडली, मराठ्याची, दलित मुस्लिमाची, मारवाडीची, जैन, धनगराची, लमानीचं. तर आता एक महिलेला जाऊन ह्या महिन्याखाली गाडी खाली चिंगरीला जाऊन एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे, त्याला आता भोगशीलच जाऊन. कोणचा परळीतला कोणता माणूस सोडला यांनी? आणि याला अजित पवार सांभाळणार. अजित पवारांचा चांगला पक्ष चल डाग लावून घ्यायला लागली ती. असलं नासक सांभाळून. त्यांच्या पक्षात काय चांगले नेते नाहीत का दुसरे सांभाळायला? अजित पवारांच्या ओबीसीचे नेते नाहीत का दुसरे चांगले? ते सांभाळा, ते मोठे करा ना, तुमचा पक्ष मोठा होईल ना. असलं नासक कसा सांभाळता येईल? नाही, आता यांचा आम्ही नेटोबा आम्हीच करतो, त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मग न्यायालयाच्या वतीनं हे प्रकरणाला निर्णय होते असं आपल्याला वाटतं का चालवण्यासाठी? आणखीन आरोपीच अटक नाही. मला तरी वाटतं धनंजय मुंडेला सहआरोपी करून अटक केल्याशिवाय चार्ज फ्रेम करत नाहीत असं अंदाजा दिसतो फडणवीस साहेब. त्याला अटक करतील या आशा बाळगतो आम्ही जरा ह्या महिन्यात. जर त्याला सहआरोपी करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता. फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला लागले. अजित पवार तर आरोपीतच मिक्स. त्यांना अटक करावं म्हणून काय आंदोलन उभं करणार? आता जशाल तसंच वागावं मी होतो. कवरच आता असे मेणबत्त्या घेऊन पळावं. आठवं बरं संतोष भाईचं प्रकरण. अरे खून करणं, तोंडापर्यंत मुतणं तुमच्या नीच अवलाद. तरी आता कवर मेणबत्त्या घेऊन चालावं आम्ही कुठं तरी. आता नुसतेच क्षेत्रीय मराठी म्हणून तरी काय उपयोग आहे? मग धडाधड पोरं मारून टाकायला लागले, काळ निळं केले हाणून, तोंडात मुतले. इतकी नीच प्रवृत्तीची पायदाशी. कवर मेणबत्त्या जाळावा आम्ही तरी त्यालाच आठवण येते त्याची. इतकी क्रूर हत्या करणाऱ्याची याला आठवण येते. म्हणजे ह्यो किती नीच. कवर मेणबत्त्या जाळायचे रे. तुम्ही आरोपी सुटू द्या, मग सांगतो तुम्हाला बी, सगळ्यात त्याला बी सांगतो, टोळीकडे बी बघतो. चलो धन्यवाद. बरं बघतो कवर करावं.